नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विविध शिक्षणक्रमांची कोर्सेसची ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत आणि ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2024. ठीक आहे मित्रांनो, तर आपण आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे YCMOU प्रॉस्पेक्टस 2024-25. ह्या प्लेलिस्टमध्ये आपण विविध कोर्सेसचे प्रॉस्पेक्टस वर बनवलेले व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण अपलोड करतो आणि तिथे सेव्ह केलेले आहेत. तसेच तुम्ही रेग्युलर चॅनलवर देखील दररोजच्या प्रमाणे देखील व्हिडिओ बघू शकता. बरं, तुम्हाला सर्वच विषयाचे प्रॉस्पेक्टस सोपं जावं पाहण्यासाठी म्हणून चॅनलवर प्लेलिस्ट तयार केलेली आहे YCMOU 2024-25 प्रॉस्पेक्टस. ओके, तर आज आपण MA इकॉनॉमिक्स, त्याला आपण मराठीतून म्हणतो MA अर्थशास्त्र, ही पदव्युत्तर पदवी आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे. ह्याचा प्रोग्राम कोड आहे M50. NEP 2020 पॅटर्ननुसार 2023 साली म्हणजे गेल्या वर्षी हा कोर्स लॉन्च झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आता जे आपण पाहत आहोत ती माहिती पुस्तिका आहे. त्याला आपण इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणतो किंवा प्रॉस्पेक्टस म्हणतो. शैक्षणिक वर्ष 2024-25 आणि ही मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखामध्ये येतं. ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस स्टडीज. ओके, पहिले पेज झालं. आता ही जी माहिती पुस्तिका आहे MA अर्थशास्त्राची, MA इकॉनॉमिक्सची, ह्याच्यामध्ये आपण सर्वच माहिती पुस्तिका वाचून दाखवणार नाही. फक्त महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत, म्हणजे काय की त्याला शैक्षणिक पात्रता काय लागते MA इकॉनॉमिक्सला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेण्याकरता, सेकंड इयरला ॲडमिशन घेण्याकरता काय लागते. कारण गेल्या वर्षी हा कोर्स सुरू झाला आहे. मग गेल्या वर्षीचे 2023-24ला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आता सेकंड इयरला ऑनलाईन ॲडमिशन घेण्यासाठी पात्र झालेले आहेत. त्यांचा फर्स्ट इयरचा रिझल्ट पास आला तरी पात्र आहेत, फेल आला तरी पात्र आहेत, ATKT आला तरी त्यांनी सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकतात. गेल्या वर्षीचे विद्यार्थी 2023-24मध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आणि जे विद्यार्थी नवीन आलेले आहेत, म्हणजे ज्यांना नव्याने फर्स्ट इयरला MA इकॉनॉमिक्सला ॲडमिशन घेतलेले आहेत, ते विद्यार्थी तर ह्या वर्षी फर्स्ट इयरला घेणारच आहेत. ठीक आहे, तर मग त्याची शैक्षणिक पात्रता, त्याची फीस, पेपर्स कोणकोणते आहेत, असं थोड्या मुद्द्यावरच आपण चर्चा करणार आहोत, जास्त चर्चा करणार नाही. ठीक आहे, बाकीचं तुम्ही ही माहिती पुस्तिका जी आहे तुम्ही YCMOU.digitaluniversity.ac ह्या युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तुम्हाला होम पेजवर गेल्यानंतर वरी ॲडमिशन म्हणून एक टॅब दिसेल वरच्या साईडला, सर्वात वरी ॲडमिशन म्हणून टॅब किंवा आयकॉन म्हणा त्याला, किंवा ऑप्शन म्हणा, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पेज उघडल्यानंतर डाव्या हाताला सर्वात वरी 2024-25 प्रॉस्पेक्टस असं तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर 2024-25मध्ये जेवढे काही कोर्सेस ऑनलाईन ॲडमिशनसाठी अवेलेबल आहेत त्या सर्वच कोर्सेसचे शिक्षणक्रमांचे माहिती पुस्तिका किंवा प्रॉस्पेक्टस किंवा इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी क्लिक हिअर ऑप्शनवर अवेलेबल करून दिलेले आहेत. म्हणजे तुमचा शिक्षणक्रम निवडायचा कोणता आहे तो, आणि त्या शिक्षणक्रमाच्या समोर क्लिक हिअर म्हणून लाल टॅब दिलेला आहे, त्या लाल टॅबवर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही PDF स्वरूपात सेव्ह करू शकता, तसेच प्रिंटआउट देखील काढू शकता. आता आपण फक्त मुख्य मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. हे पेज 1 झालं. पेज 2 अनुक्रमणिका पाहून घ्या, हे तुम्हाला पुढे भविष्यात कामाला येणार आहे. ABCID तयार केलं नसेल तर डिजिलॉकरमध्ये जाऊन ABCID लवकरात लवकर तयार करून घ्यायचं आहे. कंपल्सरी केलेलं आहे प्रत्येक युनिव्हर्सिटीनं भारतातल्या प्रत्येक युनिव्हर्सिटीने भारतातल्या ABCID कंपल्सरी केलेलं आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. ठीक आहे, हे तुमच्याकरता बनवलेलं आहे, युनिव्हर्सिटीकरता बनवलेलं नव्हतं. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या फायद्याकरताच आहे. त्याच्यामध्ये तुमचे क्रेडिट्स जमा होणार आहे, तुमची एक बँक असणार आहे एक अभ्यासाची, शिक्षणक्रमाची. तर तुम्ही जरूर तयार करायचं आहे. ते तुम्हाला यूट्यूबवर कसं तयार करायचं काय नाही, ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला, ABCID कसं तयार करायचं काय नाही. किंवा डिजिलॉकरमध्ये जाऊन तुम्ही आधार नंबर टाकून तुमचं रजिस्ट्रेशन करून पुढे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करू शकता व्हिडिओ बघून यूट्यूबवरले. ठीक आहे, पुढे
विद्यापीठाचा परिचय, मुक्त विद्यापीठाची उद्दिष्टे ही वाचून घ्या. ओके, ठीक आहे. महत्त्वाचे पॉईंट. आता अध्ययन साहित्य. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाचे अध्ययन साहित्य देशातील नामवंत तज्ज्ञांच्या सहभागातून विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ycmu.digitaluniversity.ac आणि ycmu.ac.in संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध असलेली सदर पुस्तके अभ्यासावीत. म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये कोणत्याही कोर्सेसला, पर्टिक्युलरली MA करता बोलूया तर MAचे जी कोर्सेस आहेत गेल्या वर्षीपासून NEP पॅटर्न 2020 नुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तयार करण्यात आलेले आहेत. तर त्यांचे बुक्स तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर ई-बुक्समध्ये अवेलेबल आहेत. ती तुम्ही डाउनलोड करून घेऊन कधीही अभ्यास करू शकता, कोणीही अभ्यास करू शकता. ॲडमिशन घेतलेले बी अभ्यास करू तर कोणी डाउनलोड करू शकता, त्याला पासवर्ड वगैरे काही नाही. त्याच्यासाठी तुम्ही जर स्टडी सेंटरमध्ये तुम्ही पुस्तके अवेलेबल असतील तर घ्या, जर अवेलेबल नसतील तर डायरेक्ट डाउनलोड करून घेऊन अभ्यासाला चालू करा. स्टडी सेंटरचे पुस्तके याची वाट पाहू नका, कारण मोस्टली जास्तीत जास्त जी MAचे कोर्सेस आहेत ते सेमिस्टर पॅटर्नचे आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही स्टडी सेंटरला 1-2 महिने जायला गेलो किंवा पुस्तकं आले नाहीत तर तुमचा अर्धा अभ्यासाचं नुकसान होईल तुम्हाला. 3-4 महिने असतात आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला किंवा थर्ड सेमिस्टरला, आता जे विंटरमध्ये होणार आहे दिवाळीला, तर त्याच्यात असतात 3-4 महिने. तुम्ही त्याच्यात 1-2 महिने जर अभ्यास न करता घाते तर उरतात 2 महिने. त्याच्यामध्ये तुम्हाला 50% सिलेबससुद्धा कव्हर होणार नाही. आणि MAचे खूप पुस्तकं जास्त आहेत. ठीक आहे, पुढे आता व्हिडिओ खूप मोठा होते, टू द पॉईंट बोलूया. शिक्षणक्रमाविषयी वाचून घ्या. ही शिक्षणक्रमाची रचना आहे, सेमिस्टर पॅटर्न आहे. ठीक आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 सेमिस्टर असणार आहेत. ठीक आहे, पुढे आता प्रथम वर्ष ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे काय, तुम्ही BA, BCom, BCA, BCS कोणतीही डिग्री केलेली असेल, तुम्ही कोणतीही डिग्री लागते, त्या कोणतीही डिग्री केली तुम्ही तर ह्याला कोणतीही डिग्री आणली तर तुम्हाला MA इकॉनॉमिक्सला ॲडमिशन मिळून जाईल. ठीक आहे, परंतु माझं पर्सनल म्हणणं काय आहे की तुमचं फ्युचर करिअर लक्षात घेऊन तुम्हाला MAला ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, जर आता काही कॉलेजेस किंवा शाळा किंवा शिक्षक भरतीमध्ये, विशेष करून शिक्षक भरतीमध्ये काय म्हणतात की तुम्हाला BAला असलेलाच विषय MAला असावा लागतो, असं काही ठिकाणी म्हणतात. आणि ते सोपं पण जातं की ज्या विद्यार्थ्यांनी BAला हिस्ट्री अभ्यास केलेला आहे त्यांना हिस्ट्री MAला घेतलं तर चालतं, किंवा BAला इकॉनॉमिक्स घेतला असेल तर MAला इकॉनॉमिक्स घेतलं तर सोपं जातं, त्याला टक्केवारी बी चांगली पडते, त्याचा अभ्यास बी चांगला होतो. तर मग असं काही ठिकाणी कंपल्शन केलेलं आहे की करिअर ऑपॉर्च्युनिटीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की BAला जो विषय आहे तो त्याच विषयात तुम्ही MA केलेला पाहिजे, असं केलेलं आहे. मग त्या ठिकाणी मात्र तुम्हाला की तुमच्या BAला जर इकॉनॉमिक्स विषय असेल तरच तुम्ही इकडे इकॉनॉमिक्स घ्यावा, MAला इकॉनॉमिक्स घ्यावा, असं त्यांचं मत आहे, माझं नाही. ठीक आहे, असं करिअर ऑपॉर्च्युनिटी ध्यानात ठेवून तुम्हाला करायचं आहे. बाकी विद्यापीठ BAवाल्याला बी ॲडमिशन देणार आहे MA इकॉनॉमिक्सला, BSCवाल्याला देणार आहे, BCSवाल्याला देणार आहे, BCAवाल्याला देणार आहे, कुठल्याही डिग्रीवाल्याला MAला ॲडमिशन विद्यापीठ देणार आहे. बरं, तुम्ही कसं घेणार आहात हे पहा. माध्यम मराठी माध्यम आहे. ओके, पुढे आता फीस किती आहे? फर्स्ट इयरला फीस असणार आहे 8,436 रुपये. आता 8,436 रुपयेमध्ये फर्स्ट इयरमध्ये होणारे 2 फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर ह्यांची परीक्षा फीससुद्धा आलेली आहे. आणि फर्स्ट इयरचं पूर्ण विद्यापीठ शुल्क तसेच स्टडी सेंटर कॉलेज शुल्क ही सुद्धा ह्याच्यात ॲड केलेलं आहे. म्हणजेच काय की तुम्ही ऑनलाईन फक्त आणि फक्त 8,436 रुपये ऑनलाईन पेमेंट करून टाकायची आहे MA इकॉनॉमिक्सच्या फर्स्ट इयरला. पुन्हा तुम्ही नंतर पुढील 1 वर्ष सेकंड इयरपर्यंत, फर्स्ट इयर संपेपर्यंत 1 वर्षात एकही रुपया स्टडी सेंटरला कोणाला द्यायची गरज नाही. तुमचं गुत्तच आहे 8,436 रुपयात. पुढे हां, आता MA इकॉनॉमिक्स जी आहे ती 2 वर्षाचं आहे. कमीत कमी 2 वर्षात तुम्ही पास व्हाल MA इकॉनॉमिक्स. परंतु एखाद्या वेळेस तुम्ही 2 वर्षात पास होईना गेलो, 3रा वर्ष लागला तुम्हाला, तर अशा प्रकारे कमीत कमी तुम्ही 2 वर्षात पास व्हायला पाहिजे डिग्री मिळण्याकरता MA इकॉनॉमिक्सची. आणि जास्तीत जास्त तुम्ही ॲडमिशन घेतलेल्या तारखेपासून 4 वर्षाच्या आत, ठीक आहे, 4 वर्षाच्या आत
तुम्हाला MA इकॉनॉमिक्स कंप्लीट करावं लागेल. जर तुम्ही 4 वर्षात कंप्लीट करणार गेलो तर तुम्हाला दुबारा MAला नव्याने ॲडमिशन घ्यावं लागेल किंवा रजिस्ट्रेशन करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यासाठी मिनिमम 2 वर्ष MA इकॉनॉमिक्स पास व्हायला, मॅक्झिमम 4 वर्ष. आता लिमिट लावलेली आहे, ध्यानात ठेवा. आधीच्यावनी आता होईना गेले, आता काही बी अंदाधुंद कारभार नाही. आता कमीत कमी 2 वर्ष, जास्तीत जास्त 4 वर्ष पुढे. जर तुम्ही कोणत्या सेमिस्टरचे पेपर जर फेल झाले असाल तर काळजी करायची गरज नाही. पुढे जी सेमिस्टर येतं रेग्युलर, त्या रेग्युलर रिपीटर पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म भरून तुम्ही त्या रेग्युलर परीक्षेसोबत तुमचे फेल झालेले विषयसुद्धा काढू शकता पुढे. ठीक आहे. शैक्षणिक शुल्क ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, ध्यानात ठेवायचं. ओके. शिष्यवृत्ती योजना लागू आहे MA इकॉनॉमिक्सला. ठीक आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा लागेल इथं ॲडमिशन घेतल्यानंतर. पुढे आता प्रथम वर्षामध्ये सत्र 1 आणि सत्र 2 आहे. सत्र 1 मध्ये कंपल्सरी, इलेक्टिव्ह आणि बाकीचे पेपर्स इथं वरीलप्रमाणे आहेत. सत्र 2 मध्ये कंपल्सरी, इलेक्टिव्ह आणि क्षेत्रीय प्रकल्प खालीलप्रमाणे आहे. हे बघून घ्यायचे तुम्ही. आणि फर्स्ट इयरला ऑनलाईन जर तुम्ही स्वतः ॲडमिशन करत असाल, ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असाल तर ही जी वैकल्पिक विषय आहेत, इलेक्टिव्ह ऑप्शनल पेपर आहेत, हे तुम्ही स्टडी सेंटरच्या कॉलेजला, तुम्हाला ज्या स्टडी सेंटरमध्ये ॲडमिशन घ्यायचे त्या कॉलेजच्या सरांना फोन करून किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर व्हॉट्सअप करून सुद्धा, मेसेज करून सुद्धा तुम्ही विचारून घेऊनच तुम्ही वैकल्पिक विषय म्हणजे इलेक्टिव्ह पेपरचं निवड करू शकता, फॉर्ममध्ये टाकू शकता. फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर. ओके. पुढे आता हे तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरमध्ये जी पेपर्स आहेत त्या पेपरची नावं आणि त्या पेपरमध्ये असलेल्या पुस्तकांची नावं ह्याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. हे वाचून घ्या सगळं. ओके. पुढे जरा फास्ट घेऊया. हो. आता द्वितीय वर्षासाठी एलिजिबिलिटी काय आहे, क्रायटेरिया काय आहे, सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी क्रायटेरिया काय आहे. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार MA अर्थशास्त्र प्रथम वर्षास प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी. ठीक आहे. पहिला क्रायटेरिया काय आहे की जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये NEP 2020 पॅटर्ननुसार म्हणजे गेल्या वर्षी चालू झालेला आहे 2023-24 मध्ये, थोडक्यामध्ये M50 ह्या प्रोग्राम कोड अंतर्गत MA इकॉनॉमिक्स हे गेल्या 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी MA इकॉनॉमिक्सला ॲडमिशन घेतलेले आहेत ते सर्व विद्यार्थी सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत. मग त्यांचे फर्स्ट इयरचे सगळे पेपर फेल असोत, ॲब्सेंट असोत, पास असोत, काही असो, फर्स्ट इयर झालेले, फर्स्ट इयरची एक्झाम झालेले, ह्या वर्षी फर्स्ट इयरची एक्झाम झालेले सर्वच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातले विद्यार्थी सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत. काही बघायचं नाही तुम्हाला फर्स्ट इयरचा रिझल्ट लागले का न लागले, काही बघायची गरज नाही. डायरेक्ट PRN नंबर सांगायचा फर्स्ट इयरचा, पासवर्ड सांगायचं, पासवर्ड नसेल तर फॉरगॉट पासवर्ड करायचं, पासवर्ड कलेक्ट करायचं आणि सेकंड इयरची फीस भरायची, पेपर निवडायचे, सबमिट करून टाकायचं, फिनिश. सेकंड इयरला ॲडमिशन होऊन गेलं. मग तुमचे फर्स्ट इयरमधले काही पेपर, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरमधले काही पेपर राहिले असतील तर थर्ड सेमिस्टर बरोबर पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरायचा आणि थर्ड सेमिस्टर बरोबर रेग्युलर परीक्षेसोबत एक्झाम देऊन पास होऊन जायचं. पुढे हे बाकीचा अगोदर आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. गृहपाठ वगैरे तुम्हाला लिहून द्यावा लागेल. आता सेकंड इयरचं शुल्क आहे सर्वच. सेकंड इयरमध्ये होणाऱ्या सर्व परीक्षा, विद्यापीठ शुल्क, स्टडी सेंटर कॉलेज शुल्क, सर्वच शुल्क धरून 8,458 रुपये एवढं गुत्तच घेतलेलं आहे युनिव्हर्सिटीनं. तर तुम्ही सेकंड इयरचं ॲप्लिकेशन फॉर्म भरताना 8,458 रुपये ऑनलाईन पेमेंट करायचे आहे. ऑनलाईन पेमेंट करून त्याची पावती घ्यायची आहे बस. आणि ते रिसिप्ट जी आहे ती स्टडी सेंटर कॉलेजला नेऊन द्यायची, पैसे कोणालाच द्यायचं नाही. ओके. चला आता ही सेकंड इयरमध्ये थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टरला कोणकोणते कंपल्सरी पेपर आहेत, ऑप्शनल पेपर कोणते आहेत, प्रोजेक्ट कोणता आहे, हे सगळं बघून घ्या. आता सेकंड इयरच्या थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरच्या पुस्तकांची नावं ह्याच्यात बघून घ्या. चला मूल्यमापन प्रक्रिया. आता हे मूल्यमापन कशा प्रकारे आहे पाहून घ्या. एवढं थोडक्यात सांगतो. इंटरनल मूल्यमापन आणि एक्सटर्नल मूल्यमापन. इंटरनल इव्हॅल्युएशन, एक्सटर्नल इव्हॅल्युएशन. एक्सटर्नल म्हणजे काय, युनिव्हर्सिटी एक्झाम. इंटरनल म्हणजे काय, कॉलेज असिस्टमेंट, कॉलेजमधून मिळणारे गृहपाठाचे मार्क तुम्हाला, तसेच प्रोजेक्टचे मार्क, गृहपाठ आणि प्रोजेक्ट. पुढे
हे बघून घ्या, हे तक्ता बघितल्यावर तर खूपच सोपं जाईल तुम्हाला. क्षेत्रीय प्रकल्प मूल्यमापन पद्धती पण इथे दिलेली आहे. हे प्रॉस्पेक्ट पूर्ण वाचत जावा, कारण कसं आहे, मोस्ट 99% विद्यार्थी 99% विद्यार्थी हे प्रॉस्पेक्ट वाचत नाहीत, कोणीच वाचत नाही, म्हणून त्यांना प्रचंड अडचणी येतात. आता हे प्रॉस्पेक्ट किती छोटा आहे, ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पुस्तकं वाचता, पण एकदा हे प्रॉस्पेक्टस डाउनलोड करून वाचन केलं तर तुमचे मोस्ट प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील. 90% प्रश्नांची उत्तरे तुमची मिळून जातील तुम्हाला. 10% काही अडचणी असेल तर मला कमेंट करा, ह्या व्हिडिओच्या खाली, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा. मला आलं तर येते म्हणून सांगतो, नाही तर नाही म्हणून सांगतो. ठीक आहे, टेन्शन कशाला घ्यायचं, कमेंट करा ह्याच्यामध्ये काय अडचण असेल तर. ठीक आहे, ओके. हे बघून घ्या, अंतर्गत मूल्यमापन पद्धती काय, अंतिम मूल्यमापन, सत्रांत मूल्यमापन म्हणतात त्याला, काय तर नवीन नाव द्यायचं, सत्रांत मूल्यमापन म्हणायचं. सेमिस्टर पॅटर्न असल्यानं सत्रांत मूल्यमापन म्हणायचं. संशोधन प्रकल्प मूल्यमापन पद्धती आहे, हे पण पाहून घ्या. ठीक आहे. ऑनलाईन सबमिशन ऑफ होम असाइनमेंट आहे. होम असाइनमेंट कसं ऑनलाईन सबमिट करायची इथं दिलेलं आहे. आपण तर व्हिडिओ बनवतोच पुन्हा आल्यानंतर ती. ठीक आहे. आता नोंदणी प्रक्रिया काय आहे तर इथे दिलेलं आहे, वेबसाईट दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणून दिलेलं आहे. कसं भरायचं, फोटो किती अपलोड करायची, सिग्नेचर किती, काय ह्याच्यातच दिलेलं आहे. म्हणजे एका प्रॉस्पेक्टसमध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यापासून तुमची सेकंड इयर संपवपर्यंत सगळं गुत्त ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. कम्युनिकेशन नंबर दिलेले आहेत, कम्युनिकेशन कॉन्टॅक्ट्स दिलेले आहेत. ठीक आहे, सर्व दिलेलं आहे. हे वाचत जावा ना मित्रांनो. आता हे सगळं वाचायचं म्हटलं तर व्हिडिओ 2 तासाचा होईल, त्याच्यासाठी तुम्ही वाचून घ्यायचं आहे. ओके. ABC ID तयार करा म्हणून इथे बी सांगितले, करून घ्या बरं लवकर. ठीक आहे. तसेच विभागीय केंद्राचे पत्ते दिलेले आहेत. तुमच्या जवळ जर कुठे विभागीय केंद्र असेल तर काही अडचण आली तर तुम्ही तिथं संपर्क साधू शकता. ठीक आहे. मराठीतून बी दिलेलं आहे. तर बघा, अर्ज भरण्यासंबंधी सूचना मराठीतून बी दिलेली आहे. विद्यापीठ किती काळजी घेतं आपल्याला. हां, ठीक आहे. इतर कॉन्टॅक्ट बी दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. थोडेसे कठोर नियम झालेले आहेत, ॲडमिशनचे नियम कठोर झालेले आहेत, तरी व्यवस्थित ॲडमिशन करायचं आहे आपल्याला. आणि एक सांगतो, ऑनलाईन ॲडमिशन करते वेळेस मोस्टली तुम्ही ओरिजिनल स्कॅन केलेले डॉक्युमेंटच अपलोड करा. ठीक आहे, तुमचं लवकरात लवकर ॲप्लिकेशन अप्रूव्ह होऊन जाईल. ठीक आहे. आणि स्टडी सेंटरला तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट जमा करता तेव्हा ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचंच नाही आपल्याला. ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचं नाही. झेरॉक्स डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड केलेले डॉक्युमेंट आपल्याला जमा करायचं आहे. ठीक आहे, ओरिजिनल जमा करायचं नाही. परंतु अपलोड करताना मात्र ओरिजिनल केलेले कधीही चांगले, लवकर ॲडमिशन होऊन जातं. ठीक आहे. हे बाकीचे तुम्ही नियमावली वगैरे पहा. ठीक आहे मित्रांनो. आता हे वेगवेगळे परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये. ही परिशिष्टी म्हणजे आपल्या जी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला मान्यता कुठून मिळालेली आहे, UGCची मान्यता मिळाली आहे. UGC ॲक्ट 1956 द्वारे ही एक आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या मान्यतेनुसार ही केलेलं आहे. हे युनिव्हर्सिटीची स्थापना केलेली आहे आणि 100% सरकारी युनिव्हर्सिटी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ही सरकारी युनिव्हर्सिटी आहे, ध्यानात ठेवायची आहे. इट इज नॉट अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, इट इज अ पब्लिक युनिव्हर्सिटी आहे, आपल्याकरता बनवलेली आहे सरकारनं. ठीक आहे. ह्याची स्थापना 1989 झालेली आहे. केव्हापासून मुक्त विद्यापीठ आहे बघा, आपल्याला आता माहीत झाले. ठीक आहे. बऱ्याच लोकांना माहीत राहते बरं, ते सांगत नाहीत. काय सांगा म्हणतात, आपण सांगतो ना बरीक, त्यांनी ना का सांगणार. ठीक आहे ना. चला, हे बघून घ्या परिशिष्ट. हे इक्विव्हॅलन्स GR आहे, एकापेक्षा अधिक शिक्षण क्रमाबाबतचा ही GR आहे. ह्याच्यानंतर एक आलेला आहे, ह्यांनी अपलोड करायचे विसरून गेलेले आहेत. आता तुम्ही ॲट अ टाईम 2 डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता. 2 अंडर ग्रॅज्युएट डिग्री, म्हणजे समजा 1 डिग्री तुम्ही BA तुम्ही रेग्युलर युनिव्हर्सिटीतून केलं तर तुम्ही ऑनलाईन त्याच टायमाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BCom करू शकता ॲट अ टाईम. एक तुम्ही समजा रेग्युलरमधून MA हिस्ट्री केलं तर तुम्ही मुक्त विद्यापीठातून MA इकॉनॉमिक्स करू शकता. आता नवीन नियमानुसार बरं का.
तर 2 PG किंवा 2 UG तुम्ही ॲट अ टाईम करू शकता. फक्त एवढंच की एक रेग्युलरमधून असलं पाहिजे आणि एक मुक्त विद्यापीठातून असलं पाहिजे. तसेच तुम्ही 2 अंडर ग्रॅज्युएट डिग्रीज किंवा 2 PG डिग्रीज मुक्त विद्यापीठातून सुद्धा करू शकता. फक्त एवढं अडचण येणे की दोघांच्या परीक्षा एकाच दिवशी येऊ नये, मग ऑटोमॅटिकच तुमचं नुकसान होईल. ते ध्यान करा की 2 जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून डिग्र्या करत असाल तर त्या दोन्हीची परीक्षा अलग अलग यावा असं ॲडमिशन घ्या. थोडक्यात ह्या मुक्त विद्यापीठात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात एका डिग्रीला ॲडमिशन घ्या आणि दुसऱ्या कुठल्याही इग्नो समजा की इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे त्या विद्यापीठातून एका डिग्रीला ॲडमिशन घ्या. इग्नोचं YCMचं टाईमटेबल थोडंसं खालीवर राहतं. आता युनिव्हर्सिटी चेंज झाली की टाईमटेबल थोडंसं खालीवर राहतं. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही अलग अलग युनिव्हर्सिटीतून घेतलेलं कधीही बरं. आता इथे सगळ्या MAच्या परीक्षा एकदाच होतात YCMमध्ये आणि BA BCOMच्या परीक्षासुद्धा एकदाच होतात. त्याच्यामुळे YCMमध्ये तुम्ही ॲट अ टाईम 2 BA, 1 BA आणि 1 BCOM असं 2 करू शकत नाही, 2 MA करू शकत नाही. ठीक आहे मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.